घरात पितृदोष असेल तर ही लक्षणे दिसतात. पितृदोष म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केलेले नाहीत किंवा त्या व्यक्तीला अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानपिढ्या चालू राहते. पितृदोषाची 6 लक्षणे जाणून घेऊया. मुले नसणे. अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला मूलबाळ न होण्याच्या सुखापासून वंचित ठेवले जात असेल किंवा जन्माला आलेली मुलं मंद, अपंग वगैरे असतात, नाहीतर मुलं जन्माला येताच मरतात. नंबर 2. तोट्यात असणे. पितृदोषामुळेही व्यवसायातून, नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान होऊ शकते. नंबर 3. कुटुंबात मतभेद. घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर त्याला पितृदोष कारणीभूत ठरू शकतो. नंबर 4. आजारी असणे. घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीतरी आजारी असणे. नंबर 5. अविवाहित. लग्नात कुठला ना कुठला अडथळा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटीपर्यंत पोहोचते. नंबर 6. अपघात घडतो. पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही सामोरे जावे लागते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावशाली उपाय. नंबर 1. रोज हार अर्पण करा. तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावा. यासोबत रोज पुष्पहार अर्पण करा. नंबर 2. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षता, दूध, गंगाजळ आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. नंबर 3. दिवा लावावे. रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा. जर तुम्ही रोज दिवा जाळू शकत नसाल तर पितृपक्षात अवश्य दिवा जाळावा. नंबर 4. गरीब मुलांचे लग्न लावावे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरीब मुलांचे लग्न लावावे. वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने पितृदोषातूनही सुटका होईल. श्री स्वामी समर्थ.